शरद पवार ब्रिटनच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात त्यांनी ब्रिटनच्या प्रसिद्ध लेक डिस्ट्रिक्टला भेट दिली. असंच काहीसं आपल्या राज्यात असावं हे त्यांनी हेरलं. ते भारतात परत आले तेव्हा डोक्यात ब्रिटनमध्ये पाहिलेल्या लेक डिस्ट्रिक्टचा प्लॅन घोळत होता. हा पाया होता लवासाच्या उभारणीचा. सुमारे 80-90 नंतरच्या काळात लवासाच्या त्याचा पाया रचला होता. 2002 मध्ये लवासा प्रकल्पाचं प्रत्यक्ष काम सुरू झालं आणि आज सुमारे 50 वर्षांनंतर लवासा भारतात घोस्ट सिटी म्हणून ओळखली जाते. इतक्या वर्षांच्या काळात काय झालं? लवासा उभारली गेली कशी? ती अडचणीत आली कशी? आत्ता लवासाच्या पुनर्निर्मितीचा मार्ग मोकळा कसा झालाय? पाहूया लवासाचा संपूर्ण इतिहास. नमस्कार आणि आपण पाहतोय भन्नाट मराठी. साधारण 15 वर्षांच्या काळात शरद पवारांनी ब्रिटनच्या लेक डिस्ट्रिक्टला भेट दिली होती. पर्यटकांसाठी वसवलेले हे शहर पाहून शरद पवार भारावले होते. पर्यटन हे केंद्रबिंदू ठेवून आपल्या भारतात देखील अशी सिटी निर्माण करता येईल या विचाराने शरद पवार परतले. परत आल्या त्यांनी पहिला शोध सुरू केला तो जागेचा. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात अशी एखादी सिटी उभी करता येईल हे नक्की झालं होतं. जागेचा शोध थांबला तो मुळशीच्या खोऱ्यात आणि जागा फिक्स झाली ती वरसगाव धरणाची. वरसगाव धरण होणार म्हणून धरणग्रस्त शेतकऱ्यांचं पुनर्वसन झालेलं होतं. अशावेळी सरकारने हा प्रोजेक्ट करायचंय हे ठरवण्यात आलं. शरद पवारांनी मदन बाफना, अशोक मोहोळ, अण्णा जोशी आणि अनंतराव थोपटे या स्थानिक आमदारांसह सचिवांची एक समिती तयार केली. प्रत्यक्ष लेक डिस्ट्रिक्टला भेट देऊन वरसगाव धरण क्षेत्रात अशा प्रकारची सिटी तयार होऊ शकते का याची चाचपणी करण्याचं काम या समितीला देण्यात आलं. समिती दौडातून आली आणि डन असा निर्णय झाला. पवारांच्या कॅबिनेटमध्ये देखील मंजुरी मिळाली आणि देशातलं पहिलं हिल स्टेशन महाराष्ट्र सरकार तयार करणार हे जवळपास निश्चित झालं. काही दिवसांत मात्र सरकारी पैशातून हे काम अशक्य असल्याचं मत शरद पवारांचं झालं. पण हिल स्टेशनचं पवारांच्या मनात फिक्स होतं. पवारांनी लवासासाठी पुढाकार घेतला. या भागातील 5000 एकर जमीन शेतकऱ्यांनी पूर्वीच एमआरआय डेव्हलपर्सला विकण्यात आली होती. शरद पवारांनी अशा कामाऱ्या डेव्हलपर्सच्या डॉक्टर भावांशी भेट घेतली. त्यांनी असा भव्य दिवा प्रोजेक्ट करण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर शोध सुरू झाला तो डेव्हलपर्सचा. पवारांचा हा शोध थांबला तो अजित गुलाबचंद या नावाशी. अजित गुलाबचंद म्हणजे वालचंद हिराचंद यांचे नातू. वालचंद इंडस्ट्रीज, हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन असा अजित गुलाबचंद यांचा मोठा कारभार. यमवाला डेव्हलपर्सजवळ असणारी 5000 एकर आणि आजूबाजूच्या इतर शेतकऱ्यांची चौकशी करत लवासा कॉर्पोरेशनने जवळपास 12000 एकर जमीन विकत घेतली आणि सुरू झाली लवासा उभारण्याची गोष्ट. लवासा उभारण्यास प्रत्यक्ष सुरुवात झाली 2002 मध्ये. त्यानंतर 2010 मध्ये लवासा प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू झाला आणि याच काळात पर्यावरण मंत्रालय व पर्यावरण कार्यकर्त्यांनी लवासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली. इथल्या आदिवासी समाजाच्या जमिनी फुकटात लाटल्याचा आरोप मेधा पाटकरांनी केला. मेधा पाटकर व अण्णा हजारे यांनी शरद पवारांवर लवासात भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यास सुरुवात केली आणि प्रकल्प अडचणीत येण्यास सुरुवात झाली. जयराम रमेश, जयंती नटराजन यांच्यासारख्या मंत्र्यांचा रोख लवासाकडे वळला आणि लवासा अडचणीत येणार यावर शिक्कामोर्तब होत गेलं. 2010 मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने लवासाच्या बांधकामावर स्टे आणला आणि लवासाची घोडदौड घोस्ट सिटीच्या दिशेने धावू लागली. 2014 नंतर शरद पवार देखील सत्तेतून बाहेर फेकले गेले. पुढे 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवासाला देण्यात आलेला स्पेशल प्लास्टिक अदितीचा दर्जा देखील काढून घेतला. बांधकामाच्या स्पर्धेमुळे लवासा कॉर्पोरेशन अडचणीत येत गेलं आणि लवासावर सुमारे 5561 कोटींचं कर्ज झालं. अखेर 2018 मध्ये लवासा ऑफिशियली दिवाळखोरी घोषित केली. या काळात नेमकं काय झालं तर इटलीच्या पोर्टोफिनोमन पुण्याच्या धर्तीवर तयार केल्या जाणाऱ्या इमारती 3 वर्ष जाम झाला. अर्धवट बांधलेले बंगले पाहण्यासाठी लोक येऊ लागले. लवासा हे कायमस्वरूपी असंच राहणार हे ठाम मत होत गेलं. पण लवासाचा दुसरा अंक सुरू झाला तो 2022च्या जुलै महिन्यात. कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने बोली लावण्यात आली. दरम्यान डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने 30 कोटी रुपयांना बोली लावली आणि त्यास नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने मान्यता दिली. थोडक्यात हा प्रकल्प अजित गुलाबचंद यांच्या लवासा कॉर्पोरेशनकडून डार्विन प्लॅटफॉर्म कंपनीकडे गेला. आता लवासा सिटीच्या पुनर्बांधणीसाठी डार्विन कंपनीने आपला प्लॅन सादर केला. लवासा सिटी मोडकळीस आल्याने सर्वात मोठं नुकसान झालं होतं ते तिथे गुंतवणूक करणाऱ्या लोकांचं. 2010 ते 2012 दरम्यान लवासामध्ये 1 BHK फ्लॅटची किंमत 30 लाख होती. बंगल्यांची किंमत 2 ते 4 कोटींच्या घरात होती. यासाठी अनेकांनी गुंतवणूक केली. डार्विन कंपनीच्या प्लॅननुसार पर्यावरणीय मंजुरी मिळाल्यानंतर 5 वर्षाच्या आत लवासामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना घराच्या चाव्या मिळतील. ज्या व्यक्तींना प्रॉपर्टीवरचा आपला हक्क सोडायचा आहे
अशा गुंतवणूकदारांना पर्यावरणीय मंजुरी मिळाल्यानंतरच्या 1 वर्षाच्या आत भरलेल्या एकूण रकमेचा 40% परतावा मिळेल. शिवाय लवासा निर्माण करताना पर्यटन स्थळ विकसित करण्याच्या हेतूने 4 लाख लोकांना या शहरात बसवण्याची योजना आखण्यात आली होती, ज्यात कोणताही बदल करणार नसल्याचं डार्विन कंपनीकडून सांगण्यात आले. पण महत्त्वाची घोषणा आहे ती म्हणजे मोदींचा सर्वाधिक उंचीचा पुतळा आणि विद्यापीठाचं कॅम्पस सुरू करण्याचं. पूर्वीच्या लवासा प्रोजेक्टमध्ये नवा एलिमेंट म्हणून लवासाला शैक्षणिक हब म्हणून जागतिक पातळीवर ओळख मिळवून देण्याचा प्लॅन विकसित करण्यात आलाय. जागतिक पातळीवरील ब्रँडी युनिव्हर्सिटी, विस्कॉन्सिन युनिव्हर्सिटी अशा अनेक विद्यापीठांसोबत बोलणी चालू असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. मात्र चर्चा होते ती मोदींच्या पुतळ्याची. मोदींचा भव्यदिव्य पुतळा देखील उभारण्यात येणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. त्यासाठी ही डार्विन कंपनी कोणाची आहे हे पाहणं गरजेचं ठरतं. मुंबई स्थित अजय हरिनाथ सिंग हे डार्विन ग्रुपचे अध्यक्ष आणि MD आहेत. बिझनेस टुडेच्या अहवालानुसार रियालिटी, ऑटो, रिटेल, इन्शुरन्स, रिफायनरी, बँकिंग अशा अनेक क्षेत्रात डार्विन समूह कार्यरत आहे. फोर्ब्स मासिकानुसार अजय हरिनाथ सिंग हे सुखोई 30 आणि 31 विमाने रशियाकडून इतर देशांना पुरवण्याच्या व्यवहारात देखील सामील होते. सोबतच पूर्व युरोपमध्ये रिफायनरी आणि ओमानच्या सुलतानासोबत बँकिंग सेक्टरमध्ये उतरण्याची योजना देखील या ग्रुपची आहे. आज अजय हरिनाथ सिंग यांची नेटवर्क 68,000 कोटींची असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच डार्विन लवासा कॉर्पोरेशनप्रमाणे फेल जाणार नाही असे सांगण्यात येत आहे. असं असलं तरी पर्यावरणीय मंजुरी मिळवणं हे डार्विन समोरचं प्रमुख आव्हान असणार आहे. ही गोष्ट सादर करण्यासाठी मोदींच्या भव्यदिव्य पुतळ्याची घोषणा करण्यात आल्याची टीका सध्या होत आहे. तर अशी होती गोष्ट लवासाची. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि भन्नाट मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.